मराठ्यांवरती वार नाही करायचे, ध्यानात ठेवा. छत्रपतींच्या पुतळ्यानं अडून मराठ्यांविरोधात षडयंत्र रचलं असं पण म्हटलं आहे. अरे मग रचलं जात नाही तर काय, कोणाला सहनच होत नाही. आम्ही मोठे झाले, आमचे लेकर अधिकारी झालेलं कोणाला जमत नाही, आमचे कारखाने जमत नाही, आमच्या शाळा जमत नाही, आमचे व्यावसायिक उद्योगपती झालेले जमत नाही. खूप डोळ्यात खुपतो आम्ही. मोठे तर आमच्याच जीवावर झाले, परंतु आज आमचेच वैरी झाले. मराठ्यांचं वाटलं व्हावं यासाठी देव पाण्यात बुडी लेत त्यांनी, परंतु आम्ही खंबीर आहेत. कारण पुऱ्या राज्यात अख्खे एक झाले तरी आम्ही एकटेच आरबी आहेत. आता हे जे षडयंत्र रचलं तर मग हे षडयंत्र कोण रचतं आपल्याला कल्पना आहे? होईल ना, आता सुरू होईल ना ते. आपण तपास सरकार बघल कोणी काय, कशामुळं होतंय, हे का होतंय, काय बरं का. मी पुन्हा तेच सांगतो की मराठ्यांनी हुशार होणं लय गरजेचं. भावना, प्रेम असलं पाहिजे छत्रपतींवरती, तरच आपलं जीवन येतं. आपल्या जीवनाला काय अर्थ. सरकार तर या प्रकरणाचा तपास करेल, मात्र तुमचं नेटवर्क पण राज्यभर आहे. तुम्हाला काही कोणकोण लागली असेल ना की कोण घडून आणतंय किंवा कोणाचाही कारस्थान असतो? आणि होईल ना, तपासात होईल, ते सगळं व्यवस्थित होईल. मी पुन्हा तेच सांगायलो ना, मराठ्यांनी हुशार होणं गरजेचं आहे. षडयंत्र रचतात ते नुसते भावनेवर आणि प्रेमावर चालवून नाही चालणार. छत्रपती बसू ना, आपण दम धरा ना, मोठाले चांगले बसतील, मराठी बसवतील. आजच बसवलं छत्रपतींचे पुतळे तरच आपण मराठा, नाही तर नाही. असं काही आहे का? अगोदर टप्प्यात जाऊ जरा. अगोदर हे आरक्षणाचं